आजचा मेळावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभूमीत होतोय। आपल्या सगळ्यांनाच एक अभिमान वाटावा अशी ही सभा या ठिकाणी होते। मी लाडक्या बहिणी माझ्या सगळ्या इकडे आहेत, मोठ्या प्रमाणावर लाडके भाऊही आहेत, इकडे लाडके भाऊ आहेत सगळे, आणि भर उन्हामध्ये इकडे पण आहेत। एवढ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ शरदराव आपल्या सभेला आहेत, त्यामुळे तुमचा विजय पक्का आहे। आणि ज्या उमेदवारांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला, हे गणित आहे। म्हणजे लाडके भाऊही त्यांच्या मागेच आहेत। त्यामुळे मी विधानसभेत पाहिलं, नगर परिषदा, महापालिका आणि आताही मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, सर्वजण ज्येष्ठ या प्रचार सभांना उपस्थित राहताना पाहतोय। ही भूमी देखील संत तुकाराम महाराजांचे गुरु, संत चैतन्य महाराजांची संजीवन समाधी, रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाला मंत्र याच भूमीतून दिला, अशी ही पवित्र भूमी आहे। आणि म्हणून मी सगळ्यांना वंदनही करतो आणि पुन्हा एकदा रामकृष्ण हरी हा जयघोष करतो। खरं म्हणजे शिवनेरी हे 7 तारखेला दाखवते, जिथे गवतानाही भाले फुटतात अशी पराक्रमाची भूमी आहे। ही भूमी मंदिरा इतकीच पवित्र आहे। खरं म्हणजे हीच आपली प्रयाग काशी आहे असं समजूया। या भूमीतल्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, ज्येष्ठांना, शेतकऱ्यांना मी भेटायला आलोय, विनंती करायला आलोय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार जे आपले शिवसेनेचे आहेत आणि धनुष्यबाण त्यांची निशाणी आहे, यांना निवडून द्या अशा प्रकारचं आवाहन आणि विनंती करायला आलोय। आणि नक्कीच आपण त्या विनंतीला मान द्याल अशी खात्री देखील या ठिकाणी व्यक्त करतो। एकीकडे मगाशीच आपण दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना श्रद्धांजली वाहिली। दुःखाचं सावट आहे, शोक आहे, आणि त्याच काळात निवडणुकाही आहेत। आणि या निवडणुका आहेत कार्यकर्त्यांच्या। या निवडणुका जो लोकसभा, विधानसभा, आमदार, खासदार या निवडणुकांमध्ये मनापासून काम करतो आणि आमच्यासारख्या लोकांना खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सगळंच करतो, अशा या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। आणि म्हणून अशा कठीण प्रसंगात देखील प्रचार कार्यकर्त्यांसाठी करावा लागतो। आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहणं हे प्रत्येक नेत्याचं कर्तव्य आहे। आणि या कर्तव्य भावनेतून आपण ही सभा या ठिकाणी घेतलेली आहे। खरं म्हणजे कार्यकर्ता हाच प्रत्येक पक्षाचा एक आधारस्तंभ असतो। कार्यकर्ता पक्षाला मोठं करत असतो, कार्यकर्ता नेत्याला मोठं करत असतो। मग त्याची अपेक्षा असते, जेव्हा निवडणुका त्याच्या असतात, या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद काय, पंचायत समिती काय। आणि म्हणून सर्व नेत्यांनी आपली स्वतःची निवडणूक समजून या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये सहभाग घेतलेला आहे।
खरं म्हणजे यापूर्वी शिवरायांच्या या जन्मभूमी जुन्नरमध्ये नगरपालिकेवर आपला भगवा डौलाने आपण फडकवलेला आहे, त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. विधानसभेत देखील आपण चमत्कार केलाय, नगरपालिकेतही केला. विधानसभेत लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, शेतकऱ्यांनी, सगळ्याच आपल्या ज्येष्ठांनी या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये थोडकं नाही तर अतिशय दैदिप्यमान यश मिळवून दिलं. महायुतीला 232 जागा मिळाल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या. त्या आपण चमत्कार करून दाखवला. मी राज्याचा मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये संपूर्ण राज्य, प्रत्येक जिल्हा, तालुका फिरलो आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय, मुलींचं उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय, आपल्या नावासमोर आईचं नाव लिहिण्याचा निर्णय, शेतकरी सन्मान योजना, केंद्राचे 6,000 होते, आपले 6,000 टाकून शेतकरी सन्मान योजना सुरू केली. पीक विमा योजना, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना, युवकांसाठी रोजगार पाहिजे, लाडक्या बहिणींसाठी आरोग्याच्या अनेक योजना केल्या. 1.5 लाखाचा महात्मा ज्योतिबा फुले विमा योजना होती. मी मुख्यमंत्री असताना 1.5 लाखाची मर्यादा 5 लाखावर नेली. 5 लाख रुपये महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे केले. अशा अनेक योजना केल्या. इतके निर्णय आपण घेतले. 2.5 वर्षामध्ये ऐतिहासिक निर्णय घेतले.